नाशिकच्या नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आडके यांनी आज नाशिक महानगरपालिकेतील महापौर दालन असेल आणि नाशिक महानगरपालिकेशेजारचा महापौरांचं निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्यामध्ये आज त्यांनी खरं तर या ठिकाणी आलेले आहेत आणि आजपासून त्यांनी आपला जे नाशिकचं कामकाज आहे ते सुरू केलेलं आहे। विधिवत पूजाताई केलेली आहेत। कामकाज आज नाशिकचं सुरू झालेलं आहे। खरं तर कुंभ आहे, कुंभचं कामकाज सुरू झालेलं आहे। कशा पद्धतीने आजपासून आपण हा सगळा संकल्प सोडला? नक्कीच कामाची लगबग तर आहेच, कुंभ आहे, त्या कारणास्तव आपल्याला लवकरात लवकर प्लॅन करून एक दौरा जाहीर केलेला आहे ऑलरेडी आणि म्हणजे प्लॅन केला आहे, तो जाहीर करायचा आहे। तर त्यासाठी आधी आपण संस्कृतीप्रमाणे जेव्हा कोणतंही कार्य सुरू करतो, शुभ कार्यासाठी शुभ संकल्प घ्यावा लागतो आणि मग आपण त्याची सुरुवात करतो। तोच संकल्प आज आम्ही इथे घेतला आहे। महापौर कार्यालय आणि रामायण या दोन्ही ठिकाणी आपण विधिवत पूजा केली आहे आणि नवीन शुभ कार्यासाठी आपल्या पुढच्या कार्यक्रमांना आम्ही सुरुवात करत आहोत। सगळ्या नाशिककरांचे शुभाशीर्वाद आणि सर्व गुरुजींचे शुभाशीर्वाद घेऊन आम्ही या कार्याला सुरू केलं आहे। खरं तर सिंहस्थ कुंभमेळा आहे, सर्वत्र आपण बघतोय शहरभर कामं सुरू आहे। कशा पद्धतीचा उद्यापासून प्रत्यक्षात ग्राउंडमध्ये काम दिसणार आहे? कारण आज आपण संपूर्ण कामाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। अधिकारी असेल, कर्मचारी असेल, सगळ्यांसोबत चर्चा करून आता आजपासून काम आपण या ठिकाणी हाती घेतलं। निश्चितपणे आज पूजा झाल्याच्या नंतरच दुपारनंतर सगळा एक चर्चा होणार आहे, ज्यामध्ये आम्ही पुढचे जे 100 दिवसाचं नियोजन केलेलं आहे तेही आम्ही जाहीर करू लवकरात लवकर। प्रत्येक प्रभागात कशा पद्धतीने दौरे होणार आहे, कुंभमेळ्याची कामं कोणत्या टप्प्यात आहे, या सगळ्याचा अहवाल येत्या 100 दिवसात पूर्ण करणार आहोत। त्याच पद्धतीने नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहे, लोकप्रतिनिधींच्या ज्या निकडीचे विषय असतील प्रभागातले, त्याचं देखील प्राधान्याने विचार करण्यात येईल आणि त्या पद्धतीने एक एक टीम सोबत घेऊन प्रत्येक अधिकाऱ्यांना देखील विश्वासात घेऊन, नागरिकांना विश्वासात घेऊन हे काम पुढे चालणार आहे। नक्कीच। खरं तर माझ्यासोबत होत्या नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आडके। खरं तर आजपासून त्यांनी विधिवत पूजा करून या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे आणि नागरी समस्या ज्या आहेत नाशिकमध्ये, या संपूर्ण नागरी समस्या प्राधान्याने त्या ठिकाणी पद्धतीने त्या ठिकाणी सोडवल्या जातील असा विश्वास त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।